जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी शनिवारी चिखलदरा धारणी तालुक्यात महत्त्वपूर्ण पाहणी दौरा करत जलजीवन मिशन, पाणी टंचाई निवारण, लघुसिंचन तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांचा सखोल आढावा घेतला। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणं, अपूर्ण योजनांना गती देणं आणि सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासणं यावर विशेष भर देण्यात आलाय। अमरावतीवरून पहाटे दौऱ्याची सुरुवात करत परतवाडा धारणी मार्गांवरील ग्रामपंचायत कोहाना व बिहाली येथे कोल्हापुरी बंधारे तसेच जलजीवन मिशन अंतर्गत कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे। त्यानंतर सीमाडोह मार्गे माखला येथे पोहोचून आरोग्य उपकेंद्राची पाहणी करत आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आलाय। उपकेंद्रातील इन्व्हर्टर चार्ज होत नसल्याने निदर्शनास येताच तात्काळ बॅटरी बदलण्याचे निर्देशही देण्यात आले। तसेच अंगणवाडीतील बंद डिजिटल टीव्ही त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ग्रामपंचायतीत नागरिकांना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आलाय। जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा स्पॉट आढावा घेताना नियंत्रण यंत्रणा अपुरी असल्याचं समोर आल्याने पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सुधारित प्रशासकीय मान्यता प्रलंबित असल्याने पाण्याच्या स्त्रोताचे अपूर्ण काम त्वरित दानपत्र प्राप्त झालेल्या ठिकाणी मान्यता मिळवून सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत। गावातीलच टेंभुर्ढाणा येथे 15व्या वित्त आयोगातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचं काम 2 दिवसात ट्रायल घेऊन पुढील 5 दिवसात स्टँड पोस्ट उभारून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्याचे निर्देश ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत। ग्रामस्थांसोबत संवादादरम्यान जन्म दाखल्यामध्ये गावाच्या नावातील त्रुटींमुळे अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे। याबाबत आरोग्य व पंचायत विभागाने पाठपुरावा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच आशा सेविकेचे रिक्त पद 15 दिवसात भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ग्रामस्थांनी शेतवस्तीसाठी रस्ता व सिंचन तलावाची मागणी केल्याने संबंधित विभागांना सर्वेक्षण व अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। यानंतर चिखली ग्रामपंचायतीतील भिलोजा येथे सिंचन तलावाची पाहणी करण्यात आली। तारुबांधा ग्रामपंचायतीतील राक्षा येथे भेट देत घरगुती नळ जोडणी तपासताना स्त्रोतापासून टाकीपर्यंत जुनी पाईपलाईन असल्याचं निदर्शनास आलं। यावर उपअभियंत्यांना अंदाजपत्रक तयार करून 15व्या वित्त आयोगातून काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। तसेच राक्षा फाटा ते गाव रस्त्याबाबत 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आलं आहे। तारुबांधा येथे पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचे आणि ग्रामस्थांना विहिरीतून हाताने पाणी काढत डोक्यावरून वाहत नेत असल्याचं चित्र दिसून आल्याने सीओनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जलजीवन मिशन व जिल्हा परिषद निधीतून सोलर पंप बसविण्याबाबतची प्रक्रिया होईस्तोवर तात्पुरती व्यवस्था म्हणून विहिरीवर जाळी बसवून 15व्या वित्त आयोगातून मोटर व स्टँड पोस्ट उभारणे तसेच टेंडर प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश तसेच टँकरने पाणीपुरवठा तोपर्यंत सुरू करावा असे निर्देश ग्रामपंचायतीला देण्यात आले। आढावा येथे पाणीपुरवठा योजनेची तपासणी करताना सीओ सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष टॅब उघडून स्वतः खात्री केली। 1 दिवसाआड पाणी मिळत असल्याचं समोर आल्यानंतर यावर दररोज सकाळी पाणीपुरवठा करणे व टाकीची दुरुस्ती ग्रामपंचायतद्वारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। निधी अभावी अडचण आल्यास जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आलं। ढाकणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्यविषयक कामाचा आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच सावरा येथे पाणीपुरवठ्याची स्थिती तपासण्यात आली। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बोरीखेडा येथे नळाला तोटी बसवून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। यानंतर धारणी तालुक्यातील कढाव येथे पाणी टंचाईबाबत आढावा घेण्यात आला। यावेळी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत सीओ यांना तक्रारी प्राप्त झाल्या। ग्रामपंचायत निधीतून विहिरीचे खोलीकरण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, बोरवेलमध्ये अतिरिक्त पाईप बसविणे व टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। भविष्यात अशी परिस्थिती येणार नाही याची दक्षता घ्यावी। तसेच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी पंचायत यांना गावात पाठवून पुढील 5 दिवसात समस्या निकाली काढावी, अन्यथा संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही सीओ सत्यम गांधी यांनी दिला आहे। दुर्गम आदिवासी भागातील पाणी टंचाई लक्षात घेता सुरू असलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेणं हा दौऱ्याचा मुख्य उद्देश होता। विविध योजनांची अंमलबजावणी, निधीचा वापर व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारी सेवा याची पडताळणी करण्यात आली आहे। भल्या सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मॅरेथॉन दौऱ्यात चिखलदरा धारणी गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी तसेच संबंधित सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रत्यक्ष स्थळीच कामांच्या प्रगतीचा आढावा घेत आवश्यक सूचना देण्यात आल्या हे दौऱ्याचे विशेष आहे। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की टंचाई काळात कामाची टाळाटाळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही। अपूर्ण व रखडलेल्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत।